झाली पाहिजे बाबा, इज्जत का सवाल आहे. काय रे, कचरा अडकलाय का? हा, कचरा अडकलाय करतो साहेब. आणि काय हो, इथे गाड्या बिड्या पण पेंटिंग होतात का? हा, एकदम चकाचक साहेब. अशी गाडी चकाचक पेंट करतो ना, नवी कुठली जुनी कुठली कळणार नाही. बघ, या नंबर प्लेटची गाडी कुठे आहे? काय काय झालं? ये इकडे. हा? उतर उतर, चल इकडे या साईडला. काय झालं? ये. काय फेकता काय? या नंबर प्लेटची गाडी कुठे आहे? काय झालं काय? हो हो, मारताय काय? गाडी कुठे बी जाईल, तुम्ही कोण विचारणार? हा, ही कोण? हा, तुझा बाप. हो. काय? इन्स्पेक्टर राणे. या नंबर प्लेटची गाडी कुठे आहे? गाडी ट्रायला गेले. ट्रायला गेले ना, आली की दाखवतो ना साहेब. ट्रायला गेले? हो. नंबर प्लेट शिवाय? नाही. नाव का तुझं? राजू. फक्त राजू? आगापीच्या काही नाही म्हणजे नंबर प्लेट शिवाय गाडी? तसं नाही साहेब, माझं ऐका. गाडी चल चल. हो साहेब, ऐका. तुम्हा सगळ्यांना एका खास कामासाठी आज आम्ही इथे बोलवलेले आहेत. आपल्या कंपनीमध्ये एक आर्थिक गुन्हा घडलेला आहे. बँकेच्या स्टेटमेंटवरून हे स्पष्ट होत आहे की कुणीतरी 10 लाख रुपयांचा चेक वटवून ते पैसे काढून घेतलेले आहेत. त्या चेकवर पद्माकर आणि सागर या दोघांच्या सह्या आहेत. या बाबतीत खरं खोटं काय आहे त्याचा उलगडा सगळ्यांच्या देखतच झालेला बरा, नाही का? वास्तविक चेकवर सागर आणि पद्माकरच्या सह्या आहेत म्हटल्यावर खरं खोटं करायची काही गरज नाही आहे. तरीही काही वेळेला गोष्टी जशा दिसतात तशा नसतात. काही हुशार माणसं सत्याचा फक्त आभास निर्माण करून आपले हेतू साध्य करून घेऊ शकतात. या चेकच्या बाबतीतही असंच काहीतरी असावं असं आम्हाला वाटलं. आम्ही सागर आणि पद्माकर दोघांशी बोललो. ते म्हणतात की त्यांनी अशी कुठलीही सही केलेली नाहीये. पद्माकर, सागर, या मीटिंगमध्ये तुम्हाला या बाबतीत काही वेगळं सांगायचं आहे? आम्ही कुठल्याही सह्या केलेल्या नाहीयेत आणि पैसे काढलेले नाहीयेत. आजी, मी सुद्धा. अहो, पण बँकेच्या मॅनेजरनी या सह्या व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की या दोन्ही सह्या बरोबर आहेत. समजा आमच्या सह्या दुसऱ्या कोणी केल्या असल्या तर? हो आजी, मला वाटतं हे काम नक्कीच ऑफिसमधल्या माणसाचं आहे. कारण आमच्या सह्या ऑफिसमधल्या माणसांना चांगल्याच माहिती आहे. आणखीन एक शक्यताही असू शकते. कोणती? काही दिवसापूर्वी आपल्या भडसाळीने आपल्याकडे लोन करता ऍप्लिकेशन केलेलं होतं आणि मेघनाने ते सँक्शन केलेलं नव्हतं. त्याच्यावरून भडसाळे खूप रागावले होते, चिडले होते. पाहिजे तर तुम्ही पूर्णिमाला विचारू शकता. तेव्हा ते लोन सँक्शन झालं नाही म्हणून अशा वेगळ्या मार्गाने तर त्यांनी काही. भडसाळे, अहो काहीतरीच काय गरज असली म्हणजे प्रत्येक जण चोरी करतो की काय? मी लोनसाठी ऍप्लिकेशन केला होता. मेघना मॅडमनी तो सँक्शन केला नाही म्हणून मी रागावलो, चिडलो सुद्धा. मध्यंतरीच्या काळात दुसरीकडून माझी व्यवस्था झाली. तुम्हाला हवं असेल
तर पुरावे आणि कागदपत्र मी आणून दाखवतो. नाही, त्याची काही गरज नाही आहे. आमचा सागर आणि पद्माकरवर जसा विश्वास आहे तसाच तुमच्यावर पण आहे. आपल्यापैकी कुणीही इतकं धडधडीत खोटं बोलणार नाही किंवा चोरीही करणार नाही. पण एक गोष्ट नक्की की हे काम ऑफिसमधल्याच कुणीतरी केलेलं आहे आणि त्याचा शोध लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. यापुढे काय करायचं, कुठल्या स्टेप्स घ्यायच्या ते आम्ही ठरवू. या आता तुम्ही सगळेजण. पटकन सांगतो का खायचा महाराजोन? काय सांगू, काय पण माहित नाही. उगाच पेंटिंग साठी तुझ्याकडे गाडी कोण घेऊन आला होता? नाही ना साहेब, खरंच नाही माहित मला. सांगतो सांगतो सांगतो. ते यशवंत शिंदे. यशवंत शिंदे सर, यशवंत शिंदे आपला फार जुना कस्टमर आहे. त्याच्या नावावर 10-12 गुन्ह्यांची नोंद आहे आणि त्याने पुष्कळ वेळा आपल्या जेलची हवा खाल्ली. तुला पण खायची जेलची हवा? नाही, नको नको साहेब, नाही खाल्लंय आता. काय नको, काय नको. पटकन सांग सगळा. सांगतो राणे, सर स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं. चल बोल सांगतो. बोल पटापट बोल. साहेब मारू का, हात लय लागतो तुमचा. सांगतो बोल. साहेब, ते आठवलं थोडं येळ देता का? हा बोल पटापट. चाल. सांगतो. ते यशवंत आलत गाडी घेऊन आलत. हॅलो, हा गोवर्धन जैन बोलतोय. हा बोले. आज इतकी वर्ष कंपनीच्या इतक्या मीटिंग्स झाल्या, पण आजच्या इतकं टेन्शन आम्हाला कधीच आलं नव्हतं. अहो पद्माकर, आम्हाला कळेच ना, आई म्हणून तुमची बाजू घ्यावी का कंपनीचे प्रमुख म्हणून कठोर कर्तव्य करावं. फार फार अवघड प्रश्न होता आणि तितकाच नाजूकही. पद्माकर, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? माम, मीटिंग मध्ये तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवलात, पण जोपर्यंत खरं काय ते कळत नाही तोपर्यंत आमच्या जीवाला चैन पडणार नाही. कारण नसताना आम्हाला मान खाली घालावी लागली. ही गोष्ट खूप लागून राहिली. पण बाबा, तुम्ही असं काहीही करणार नाही माहिती आहे सगळ्यांना. ऑफिसमधल्या कुणाचाही या गोष्टीवर विश्वास नाही आहे.
पण सागर, या सगळ्या गोष्टी आपल्याला सिद्ध करून दाखवायला पाहिजेत आणि खरा गुन्हेगार कोण आहे तेही शोधून काढायला पाहिजे. आजी, मला काय वाटतं, आमच्या दोघांच्या सह्या असलेला जो चेक आहे तो आपण हस्ताक्षर तज्ञांकडे पाठवूया. अगदी आमच्या मनातलं सांगितलं. या बाबतीत आपल्याला हस्ताक्षर तज्ञांची मदत घ्यायलाच पाहिजे. आजी, आपण अजून एक काम करूया. ह्या चेक बरोबर ऑफिसमधल्या सगळ्यांच्या सह्यांचे नमुने आपण हस्ताक्षर तज्ञांकडे पाठवूया. त्याच्यामुळे खरं काय आहे खोटं काय आहे ते लगेच कळेल. सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. अगदी आमच्या मनातलं बोललात सागर. आपण लवकरात लवकर या कामाला सुरुवात करूया. अरे वा वा चिवता आल्या. पप्पा उठू नका प्लीज, तुम्ही झोपून राहा. अगं काही झालेलं नाही मला, व्यवस्थित आहे. बघितलंस ना, याचं हे असं चाललंय. याला वाटतंय डॉक्टरांनी याला घरी पाठवला म्हणजे हा अगदी टुणटुणीत झाला. नाही पप्पा, तुम्ही अजून थोडी रेस्ट घ्यायलाच हवी. आता 2-2 सासवारे सांगितलं तर रेस्ट घ्यायलाच हवी. काय म्हणजे ट्रिप कशी झाली? खूप छान झाली. आम्ही फिरलो, खूप खाल्लं प्यायलं, धमाल केली. सागर खुशीत आहे ना? एकदम. माझं आणलं का नाही बरोबर त्याला? काय पप्पा, नवरा म्हणजे काय कुकूला बाळ असतो की कडेवर उचलून नाहीतर हाताचं बोट धरून आणायला? अगं असं म्हणायची पद्धत असते. बरं, तुमच्या भावना पोचल्या आणि त्या मी सागर पर्यंतही पोचवी. आता ना तो ऑफिस मध्ये गेलाय. सागर ना अतिशय सिन्सिअर आहे, जबाबदारीची जाणीवही आहे त्याला. आत्याबाई तुमची लाडकी भाची घरी आली आहे, मग तिच्यासाठी चांगलं चुंगलं खायला करा. काही खमंग, काही कुरकुरीत करणारच आहे. फक्त तिच्यासाठीच नाही, तुझ्यासाठी सुद्धा करणार आहे. काय 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 करणारच काय? रव्याची लापशी. रव्याची खीर सुद्धा नाही? नाही, लापशी. लापशी. आलो आम्ही पप्पा. ताई आत्या, मला ना तुला काही सांगायचंय, पण तू प्लीज कोणाला बोलू नकोस हं. तू मला नेहमी विचारायचीस ना की मला कसलं एवढं टेन्शन आहे. ते तू सांगितलंस मला. ते तर आहेच आहे, आणि ते सागरचं आणि माझं नशीब. आत्या, आणखीन एक गोष्ट आहे जी मी तुला आजवर सांगितली नव्हती, पण आता मलाच राहवत नाही. आत्या, अगं मी सरदेसाईंच्या घरी गेल्यापासून ना राकेश हात धुवून माझ्या मागे लागलाय. काय सांगतेस काय? खूप छळत असतो मला तो. लग्नाच्या दिवशी तर संध्याकाळी माप ओलांडून मी घरी पाऊल टाकलं ना, तेव्हा सगळ्यांसमोर मला वाटेल तसं बोलला. सागरती मला एक सुंदर साडी दिली होती, ती साडी कापून ठेवली. सगळ्यांसाठी खीर केली, त्याच्यात अचानक मीठ टाकलं. गोव्यातही तोच आलेला मला त्रास द्यायला. अगं पूर्वीचं सगळं जाऊ दे आत्या, अगं आता पण तो आमच्या मागे आला होता. काय सांगतेस काय तू मुक्ते? नालायक कुठला? मीच बघते आता त्याच्याकडे. कान पकडून चांगला सरळ करते की नाही बघ त्याला. काही उपयोग नाहीये, तो तुलाही खोट्यात पाडेल. अगं सागरलाही खरं वाटत नाही म्हणजे बघ ना.
राकेश ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतो हे त्यालाच माहिती. पण ज्या दिवशी सागरला पटेल ना, तेव्हा तोच राकेशला सरळ करेल, एवढं नक्की. मेघना, हे 10 लाखाच्या चेकचं काय प्रकरण असेल? तुला काय वाटतं? मला काय वाटणार? मी तुम्हाला सांगते दिवाकर, हे पद्माकर दादांचंच काम आहे, त्यांनीच केलंय ते. शेवटी सागर त्यांचा मुलगा आहे, तो त्यांचीच साथ देणार ना. पण आता प्रकरण उघडकीला आलंय ना, म्हणून दोघं कानावर हात ठेवतायत. नाही, मला नाही वाटत दादा आणि सागर मिळून असं काही करतील. म्हणजे बघ ना की आपल्या सध्याच्या सिस्टीमनुसार ह्या चेकचं काहीतरी एक्सप्लेनेशन द्यायला लागेल, एवढंही कळणार नाही त्याला. तुला सांगतो मेघना, ही चोरी नक्की दुसऱ्या कोणीतरी केलेली आहे. अहो, मगाशी मी मीटिंग मध्ये म्हटलं नाही का, भडसावळे दुसरं कोण करणार? अत्यंत लबाड माणूस आहे तो, आणि सध्या त्याला पैशाची गरज पण होती. दिवाकर, आय एम शुअर हे कारस्थान त्याच माणसाने केले. नाही, पण अगं मीटिंग मध्ये मा स्पष्ट म्हणाल्या की त्यांचा भडसावळ्यांवरती पूर्ण विश्वास आहे. माणसं काय हो, त्या वर्षानुवर्ष त्या माणसाला पाठीशी घालतात. जुना माणूस म्हणून कौतुक करतात. क्या म्हणावं आता, हा जुना माणूस कसं डोक्यावर बसतो ते बघा. हा फ्रॉड कुणी केलाय ते माहित नाही, पण जे काही झालंय ना ते अयोग्य आहे. म्हणजे कंपनीच्या दृष्टीने अत्यंत चूक गोष्ट आहे. हो, ऑफकोर्स. तुला सांगतो मेघना, ज्या कोणी ही गोष्ट केली असेल ना, त्याला कडक शिक्षा व्हायला पाहिजे. आलास सागर? कॉफी आणू तुझ्यासाठी? नाही ग, नको. तुला माहिती आहे मुक्ता, आज आजीने ऑफिसमध्ये मीटिंग बोलावली होती त्या चेकच्या संदर्भात. मला आणि बाबांना पण बोलावलं होतं. आम्ही सांगितलं की आम्ही कुठल्याही चेक्सवर काही सह्या वगैरे केल्या नाही आहेत. बाबांनी तर सरळ सांगितलं की हे कोणाचं तरी कारस्थान आहे, म्हणजे कोणीतरी मुद्दामून आमच्या खोट्या सह्या केल्या. सागर, पण मग मा काय म्हणाली? डोंट वरी. आजी म्हणाली की तिचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर खरं सांगतो, एक मोठं टेन्शन कमी झाल्यासारखं वाटतंय. बरोबरच आहे सागर. अरे, परक्या लोकांना आपल्याविषयी काय वाटतं याहीपेक्षा आपल्याच माणसांचा आपल्यावर विश्वास आहे, हे महत्वाचं. बरोबर आहे. सागर, मला ना खात्री होती की तू किंवा बाबा असलं काही काम करणं शक्यच नाही. पण सागर, पण मग खरा गुन्हेगार कसा शोधणार? बघू, आजी काहीतरी करेलच. मला वाटतंय की ती पोलिसांची मदत घेईल. पोलिसांची? हो. अगं, कर नाही त्याला डर कशाला? ए सागर, आपल्या ट्रिपचे स्नॅप्स तू डेव्हलप केलेस? हो, केलेत ना. हे बघ, मी फ्रेश होतो, तोपर्यंत तू फोटोग्राफ्स बघ. हा, ओके.